नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अहिल्यानगर कोतवाल भरतीसाठी काही महत्त्वपूर्ण प्रश्न असे पाहणार आहोत। हे प्रश्न तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत। तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, मुंबईवर सर्वात प्रथम राज्य करणारा राजा खालीलपैकी कोण होता? विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी 2 ते 3 सेकंदाचा वेळ दिला जाणार आहे। तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा। तर पहा या प्रश्नाचं उत्तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 राजा भीमदेव। कोण आहे? राजा भीमदेव हा पहा मुंबईवर सर्वात प्रथम राज्य करणारा राजा होता। प्रश्न क्रमांक 2, कोणत्या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 1 सन 1991। तर पहा सन 1991 या वर्षी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते। प्रश्न क्रमांक 3, राधानगरी हे अभयारण्य महाराष्ट्रातील कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा गोंदिया। तर राधानगरी हे जे अभयारण्य आहे तर ते पहा महाराष्ट्रातील गोंदिया कुठे आहे? गोंदिया या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 4, भारतात राहणाऱ्या लोकांचा हिंदू असा उल्लेख कोणी केलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा ग्रीक। तर भारतात राहणाऱ्या लोकांचा हिंदू असा उल्लेख हा ग्रीक यांनी केलेला आहे। प्रश्न क्रमांक 5, पानिपत हे स्थळ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा हरियाणा। तर पानिपत हे जे स्थळ आहे तर ते पहा हरियाणा या ठिकाणी आहे। प्रश्न क्रमांक 6, सुबोध रत्नाकर नावाचा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा सावित्रीबाई फुले। तर सावित्रीबाई फुले यांनी पहा सुबोध रत्नाकर या नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे। प्रश्न क्रमांक 7, गोदावरी नदीवरील बांधलेले जायकवाडी हे धरण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 संभाजीनगर औरंगाबाद। तर पहा गोदावरी नदीवरील बांधलेले जे जायकवाडी धरण आहे तर ते पहा महाराष्ट्रातील संभाजीनगर औरंगाबाद या जिल्ह्यामध्ये ते स्थित आहे। प्रश्न क्रमांक 8, सातपुडा पर्वतरांग खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये पसरलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी सर्व। म्हणजेच पहा पहिला आहे महाराष्ट्र, दुसरा आहे छत्तीसगड आणि तिसरा आहे मध्य प्रदेश। तर या तिन्ही राज्यामध्ये सातपुडा ही पर्वतरांग पसरलेली आहे। प्रश्न क्रमांक 9, आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा केशवसूत। तर आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून केशवसूत यांना ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 10, भारतातील संविधानात राष्ट्रपती राजवट घोषित ही कितव्या कलमानुसार करता येते? तर या प्रश्नाचं उत्तर पहा, ऑप्शन क्रमांक 3 356। तर भारतातील संविधानात राष्ट्रपती राजवट घोषित ही पहा कलम 356 या कलमानुसार करता येते। प्रश्न क्रमांक 11, इंग्रजांनी आपली पहिली वखार भारतामध्ये कोठे उभारली होती? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा सुरत। तर इंग्रजांनी आपली पहिली वखारी भारतामध्ये पहा सुरत या ठिकाणी उभारलेली होती। प्रश्न क्रमांक 12, अखंड प्रेरणा गांधी विचारांची हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा अण्णा हजारे। तर अखंड प्रेरणा गांधी विचारांचे हे जे पुस्तक आहे तर ते अण्णा हजारे यांनी लिहिलेले आहे। नेक्स्ट क्वेश्चन आहे, कोणत्या शहराला महाराष्ट्राचा हरितपट्टा म्हणून ओळखला जातो?
तर ऑप्शन क्रमांक 3 पहा नाशिक. तर नाशिक या शहराला महाराष्ट्राचा हरितपट्टा म्हणून ओळखला जातो. पुढचा प्रश्न आहे, भारतातील सर्वात लांब हिराकूड धरण कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 ओडिशा. तर भारतातील सर्वात लांब हिराकूड हे जे धरण आहे तर ते पहा ते ओडिशा, कुठे? ओडिशा या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक पुढचा आहे, पुढचा प्रश्न आहे, ड जीवनसत्वाच्या अभावी लहान मुलांमध्ये कोणता आजार उद्भवतो? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा मूळदूस. तर ड जीवनसत्वाच्या अभावी लहान मुलांमध्ये मूळदूस हा आजार उद्भवतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे, पुढीलपैकी कोणते शहर भारतातील विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा अंबाला. तर अंबाला हे जे शहर आहे तर ते पहा भारतातील विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न, डॅश यांना आद्य क्रांतिकारक म्हणून संबोधले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 वासुदेव बळवंत फडके. तर पहा वासुदेव बळवंत फडके यांना आद्य क्रांतिकारक म्हणून संबोधले जाते. नेक्स्ट क्वेश्चन, संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेत कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा बुद्धभूषण. तर संभाजी महाराजांनी संस्कृत भाषेमध्ये बुद्धभूषण हा ग्रंथ लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, सत्यमेव जयते हे बोधवाक्य कोणत्या प्राचीन भारतीय ग्रंथातून घेण्यात आले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 4 मंडूकोपनिषद. कोणता आहे? मंडूकोपनिषद या प्राचीन भारतीय ग्रंथामधून पहा सत्यमेव जयते हे बोधवाक्य घेण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 20, 12 मार्च हा दिवस समता दिन डॅश यांचा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 2 यशवंतराव चव्हाण. तर 12 मार्च हा जो दिवस आहे तर तो समता दिन यशवंतराव चव्हाण यांचा स्मृतिदिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 21, राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ नाव डॅश होते? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा यशवंतराव. तर राजश्री छत्रपती शाहू महाराज यांचे मूळ नाव काय होते? तर ते यशवंतराव हे मूळ नाव होते. प्रश्न क्रमांक 22, कथक हा नृत्य प्रकार डॅश या राज्यांशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 उत्तर प्रदेश. तर कथक हा नृत्य प्रकार उत्तर प्रदेश या राज्यांशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 23, भारताच्या राज्यघटनेत एकूण किती अनुसूची आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 12. तर पहा भारताच्या राज्यघटनेमध्ये एकूण 12 अनुसूची आहेत. प्रश्न क्रमांक 24, वन डे क्रिकेटमध्ये एका सामन्यात सर्वाधिक धावा कोणी काढलेल्या आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 रोहित शर्मा. तर वन डे क्रिकेटमध्ये पहा एका सामन्यामध्ये सर्वाधिक धावा या रोहित शर्मा या क्रिकेट खेळाडूंनी काढलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 25, 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची सर्वाधिक घनता कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बिहार. तर 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येची सर्वाधिक घनता कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ते बिहार या राज्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 26, किसन गंगा प्रकल्प कोणत्या राज्यामध्ये साकारलेला आहे? तर या प्रश्नाचं उत्तर पहा ऑप्शन क्रमांक 3 जम्मू काश्मीर. तर जम्मू काश्मीर या राज्यामध्ये पहा किसन गंगा हा प्रकल्प साकारलेला आहे. प्रश्न क्रमांक 27, लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केलेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पंडित श्यामजी कृष्ण वर्मा. तर पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी पहा लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना केलेली आहे. प्रश्न क्रमांक 28, रायडर चषक खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 टेनिस. तर टेनिस या खेळाशी रायडर चषक संबंधित आहे.
प्रश्न क्रमांक 29. डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केव्हा झालेली आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, 24 ऑक्टोंबर सन 1884 मध्ये. कधी? 24 ऑक्टोंबर सन 1884 या दिवशी पहा डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना झालेली आहे. प्रश्न क्रमांक 30. अमृत बाजार पत्रिका हे वर्तमानपत्र कोणत्या नेत्याचे मुखपत्र बनले होते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा जहालवादी नेते. तर अमृत बाजार पत्रिका हे वर्तमानपत्र पहा जहालवादी नेते या नेत्याचे ते मुखपत्र बनलेले होते. प्रश्न क्रमांक 31. कोणत्या एका रोगामुळे शरीरामधील तांबड्या रक्तपेशीचा नाश होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 मलेरिया. तर पहा मलेरिया या एका रोगामुळे शरीरामधील तांबड्या रक्तपेशीचा नाश होतो.